नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमामांचा भंडारा उत्सव, बाळूमामांचे नवरत्न उपवास कसा करावा आणि महिलांनी उपवास केला तरी चालतो का, याबद्दल मी तुम्हाला सविस्तर या वर्षाची माहिती तुम्हाला सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे, तर त्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो आणि व्हिडिओला शेअर नक्की करा. ठीक आहे, तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, बाळूमामा हे केवळ कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील अत्यंत लोकप्रिय संत मानले जातात. त्यांच्या भक्तांमध्ये विशेषतः धनगर समाज, ग्रामीण भागातील कुटुंबे आणि शेतकरी वर्ग मोठ्या श्रद्धेने भंडारा उत्सव आणि विविध व्रत उपवास पाळतात. भक्तांनो, तुम्ही 2000 सालच्या भंडारा उत्सवाबद्दल आणि नवरत्न उपवास कसा करावा तसेच महिलांनी उपवास करावा का याबद्दल सविस्तर माहिती मागितली आहे भक्तांनो. तर मी तुम्हाला या ओळीमध्ये देत आहे सर्व माहिती. ठीक आहे, तर 2026 मधील बाळूमामांचा भंडारा उत्सव हा नेहमीप्रमाणे भक्तिभाव, कीर्तन, नामस्मरण, पालखी सोहळा आणि भंडारा वितरणाने साजरा केला जातो. भंडारा म्हणजे केवळ प्रसाद वाटप नव्हे, तर श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा उत्सव असतो. या दिवशी भक्त पहाटे स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करतात. भक्तांनो, घरात किंवा मंदिरात बाळूमामांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवून बाळूमामांचा फोटो, त्याला हळदी कुंकू, फुले, नारळ, अगरबत्ती अर्पण करतात. काही ठिकाणी दुधाचे किंवा पंचामृताने अभिषेक केला जातो. भंडाऱ्याचा मुख्य अर्थ म्हणजे हळदीचा पिवळा रंग, जो मंगल, समृद्धी आणि संरक्षणाचे प्रतीक मानला जातो. भंडारा उत्सवाच्या दिवशी सकाळपासून हरिनाम, भजन आणि बाळूमामांच्या कथा सांगितल्या जातात. दुपारी महाप्रसाद तयार केला जातो. यात खिचडी, पुरणपोळी, भाजी, भात, आमटी आणि गोड पदार्थ असतात. हा प्रसाद सर्वांना समान दिला जातो. यात गरीब श्रीमंत भेद नसतो. भक्तांनो, सेवा करणे, पाय धुणे, पाणी पाजणे, प्रसाद वाढणे ही सर्व सेवा अत्यंत पुण्यकारक मानली जाणार आहे आणि मानली जाते सुद्धा. तसेच नवरत्न उपवास हा बाळूमामांच्या भक्तीमध्ये प्रचलित असलेला विशेष संकल्प उपवास आहे. नवरत्न म्हणजे 9 गुण किंवा 9 नियम. हा उपवास केवळ अन्न त्याग नसून आचरण शुद्धीचा संकल्प आहे. या उपवासात 9 गोष्टींचे पालन करायचे असते. सत्य बोलणे, कोणाची निंदा न करणे, मद्य मांस त्याग, स्वच्छता राखणे, रोज नामस्मरण, गरिबांना मदत, राग न धरणे, संयम राखणे आणि देवावर पूर्ण श्रद्धा ठेवणे. ही भक्तांनो 9 दिवस उपवास करतात. तर काही जण एका दिवसाचा कठोर उपवास करून 9 संकल्पना पाळतात. भक्तांनो, उपवास कसा करावा याबद्दल भक्तांनो, सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे. देवासमोर तुपाचा दिवा लावावा. बाळूमामांचे नाम 108 वेळा जपावे. दिवसभर फळाहार, दूध, ताक, शेंगदाणे, लाडू किंवा साबुदाणा खिचडी घेऊ शकता. काही जण निर्जळ उपवास करतात, परंतु तो शरीराच्या प्रकृतीचा करावा. सकाळी आरती करूनच उपवास सोडावा. उपवास सोडताना प्रथम पाणी किंवा दूध घ्यावे आणि नंतर हलका आहार करावा. भक्तांनो, महिलांनी उपवास करावा का भक्तांनो, याबद्दल कोणतीही मनाई नाही. श्रद्धा असेल तर महिला, पुरुष, तरुण, वृद्ध सर्वजण उपवास करू शकतात. मात्र गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता किंवा ज्या महिलांना आरोग्य समस्या आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन हलका उपवास किंवा फळाहार करावा. मासिक पाळीच्या काळात काही कुटुंबात धार्मिक विधी टाळण्याची प्रथा आहे, पण नामस्मरण, प्रार्थना आणि श्रद्धा यात अडथळा नसतो. भक्तांनो, उपवास हा मनाचा असतो, केवळ शरीराचा नाही. भक्तांनो, नवरत्न उपवास करताना घरात शांतता राखणे, वाद टाळणे, स्वच्छता राखणे आणि शक्य असल्यास एखाद्या गरजूला अन्नदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बाळूमामांच्या शिकवणीनुसार दया, करुणा आणि प्रामाणिकपणा हेच खरे व्रत आहे.
उपवास करून जर वर्तन बदलले नाही तर त्याचा खरा अर्थ साध्य होत नाही. भंडारा उत्सवात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्या प्रसाद तयार करणे, भक्तांनो, रांगोळी काढणे, आरती करणे, भजनात सहभागी होणे या माध्यमातून सेवा करतात. भक्तांनो, काही ठिकाणी महिला कीर्तनही करतात. त्यामुळे उपवास किंवा सेवा यात कोणताही भेदभाव नाही. 2026 सालचा उत्सव साजरा करताना गर्दी, वाहतूक आणि आरोग्याची काळजी घेणे ही तितकेच आवश्यक आहे. मंदिरात जाताना स्वच्छता पाळावी, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि शिस्तीत दर्शन घ्यावे. भक्तांनो, भक्तीसमोर सामाजिक जबाबदारी ही जपणे अत्यंत हीच खरी सेवा आहे. भक्तांनो, बाळूमामांचा भंडारा भक्तांनो उत्सव आणि नवरत्न उपवास याचा मुख्य हेतू म्हणजे आत्मशुद्धी, समाजसेवा आणि श्रद्धेची वृद्धी. उपवास करणे बंधनकारक नाही भक्तांनो, तो श्रद्धेचा विषय आहे. महिलांनी उपवास कसा करावा की नाही हा निर्णय त्याच्या आरोग्य परिस्थिती आणि श्रद्धेवर अवलंबून आहे. देव भक्ती पाहतो, कठोरता पाहतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, बाळूमामांच्या भंडारा उत्सवाचा मूळ गाभा हा सेवा आणि समर्पण आहे. अनेक भक्त मानतात की भंडाऱ्याचा पिवळा रंग हा केवळ हळदीचा नसून श्रद्धेचा तेज आहे. भंडारा लावताना कपाळावर लावलेली हळद म्हणजे अहंकाराचा त्याग आणि देवा छत्रछायेखाली जाण्याची भावना आहे. काही ठिकाणी भंडाऱ्याच्या आधी संपूर्ण गावात पालखी फिरवली जाते. पालखी फिरवताना जय बाळूमामाचा गजर होतो. यावेळी भक्त आपली मनोकामना मनात व्यक्त करत असतात. भंडारा उत्सवाच्या आधी अनेक कुटुंबे घर स्वच्छ करतात, देवघर सजवतात आणि शक्य असल्यास एक दिवस आधी साधा सात्विक आहार घेतात. काही जण त्या आठवड्यात मांसाहार, मद्य आणि तंबाखू पूर्णपणे बंद करतात. कारण उपवास हा केवळ एका दिवसाचा नसून मन आणि शरीर शुद्धीचा संकल्प मानला जातो. नवरत्न उपवासाबद्दल अधिक माहिती अशी की नवरत्न या शब्दाचा अर्थ काही भक्त 9 ग्रहांशी जोडतात भक्तांनो, तर काही जण 9 सद्गुणांशी जोडतात. हे 9 सद्गुण असे मानले जातात की श्रद्धा, संयम, दया, क्षमा, सत्य, शिस्त, सेवा, समाधान आणि कृतज्ञता. या 9 गुणांचा अंगीकार करणे म्हणजेच खरा नवरत्न उपवास आहे. काही जण 9 गुरुवार किंवा 9 मंगळवार हा उपवास करतात. प्रत्येक दिवशी वेगळा संकल्प घेतला जातो. जसे एका दिवशी भक्तांनो, एका दिवशी अन्नदान, दुसऱ्या दिवशी वृक्षारोपण, तिसऱ्या दिवशी गरिबांना कपडे देणे. उपवास करताना काही विशेष नियम पाळले जातात. पहाटे ब्रह्ममुहूर्तात उठणे, स्नानानंतर भक्तांनो पिवळा किंवा पांढऱ्या वस्त्रात पूजा करणे आणि दिवसभर शक्य तितके नामस्मरण करणे. ओम बाळूमामा नमः असा जप अनेक भक्त करतात. काही ठिकाणी 108 वेळा जप करण्याची पद्धत आहे. भक्तांनो, दुपारी शक्य असल्यास एखाद्या भुकेल्या व्यक्तीस अन्न देणे हा उपवासाचा भाग मानला जातो. महिलांच्या उपवासाबद्दल अधिक स्पष्ट सांगायचे म्हटले तर परंपरेनुसार महिलांनी उपवास करायला हरकत नाही. पण भक्तांनो, उलट अनेक ठिकाणी महिलाच प्रामुख्याने व्रत पाळतात. पण उपवास करताना आरोग्याला प्राधान्य द्यावे. रक्तदाब, मधुमेह, अशक्तपणा, गर्भावस्था अशा परिस्थितीत पूर्ण उपवास करण्यापेक्षा फळ आहार किंवा दुग्ध आहार करणे योग्य ठरते. देवभक्तीमध्ये शरीर त्रास देणे अपेक्षित नाही. श्रद्धा टिकवणे आणि मन शांत ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच भंडारा उत्सवात काही ठिकाणी जागर किंवा रात्रभर भजन कार्यक्रम होतो. यात बाळूमामांच्या चमत्कारांच्या कथा सांगितल्या जातात. काही भक्त अनुभव सांगतात की संकट काळात बाळूमामांनी मदत केली. अशा कथा ऐकून श्रद्धा अधिक दृढ होते. मात्र अंधश्रद्धा टाळणे आणि विवेक ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. नवरत्न उपवास पूर्ण झाल्यानंतर उद्यापन केले जाते. उद्यापन म्हणजे उपवासाची सांगता. या दिवशी लहानसा सत्संग, आरती आणि प्रसाद वाटप केले जाते. काही जण 9 मुलांना किंवा 9 वृद्धांना जेवण देतात. हे 9 आकड्यांचे प्रतीक मानले जाते.
भक्तांसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फेडणे. नवस फेडताना भंडारा वाटणे, अन्नदान करणे किंवा मंदिरात सेवा करणे अशी प्रथा आहे. मात्र नवस फेडणे म्हणजे दिखावा नसून कृतज्ञता व्यक्त करणे आहे. 2026 मध्ये भक्तांनो, सण उत्सव साजरा करताना सामाजिक माध्यमावर फोटो व्हिडिओ शेअर करताना श्रद्धेची मर्यादा राखणे, गर्दीत शिस्त पाळणे आणि स्वच्छता राखणे ही सेवा समजली जाते. भक्तांनो, प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, उरलेले अन्न वाया न घालवणे आणि पर्यावरणाची काळजी घेणे हा आधुनिक काळातील खरा धर्म आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर नवरत्न उपवास हा आत्मपरीक्षणाचा काळ असतो. आपण कुठे चुकतो, कोणाला भक्तांनो दुखावले का, आपल्या आयुष्यात कोणते दोष आहेत याचा विचार करून बदल करण्याचा संकल्प घ्यावा. बाळूमामांची शिकवण साधी नाही भक्तांनो, सत्य, सेवा आणि श्रद्धा हीच बाळूमामांची शिकवण आहे. भक्तांनो, श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नव्हे, श्रद्धा हे अंधश्रद्धा याचा फार मोठा फरक आहे. यामध्ये अंधश्रद्धा माणसाला विचार करायला थांबवते, तर खरी श्रद्धा विवेक वाढवते. बाळूमामांच्या शिकवणीत सेवा, सत्य आणि साधेपणा यावर भर दिला जातो. जर एखादा उपवास करूनही मनात मत्सर, राग, द्वेष राहिला तर ती श्रद्धा अपूर्ण ठरते. पण जिथे मन शुद्ध करण्याचा प्रयत्न आहे तिथे श्रद्धा फुलते. भक्तांनो, श्रद्धेची सुरुवात कशी होते? बहुतेक वेळा ती संकटातून सुरू होते. माणूस जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तो देवाकडे वळतो, पण खरी श्रद्धा तेव्हा तयार होते जेव्हा सुखात ही देवाचे स्मरण राहते. फक्त गरज असेल तेव्हाच नव्हे, तर रोजच्या आयुष्यात, रोजच्या कष्टात, रोजच्या कामात देवाची आठवण ठेवणे हीच स्थिर श्रद्धा आहे. भक्तांनो, श्रद्धा मनाला आधार देते. घरात समस्या असतील, आर्थिक ताण असेल, नात्यात तणाव असेल, अशा वेळी श्रद्धा माणसाला खचू देत नाही. देव माझ्यासोबत आहे ही भावना आत्मविश्वास वाढवते. त्यामुळे श्रद्धा म्हणजे मानसिक शक्तीचा स्रोत आहे. अनेक भक्त सांगतात की नामस्मरणामुळे त्यांना शांतता मिळते. ही शांतता बाहेरून येत नाही, ती अंतर्मनातून जागी होते. श्रद्धा वाढवण्यासाठी काही साधे मार्ग सांगितले जातात. दररोज काही मिनिटे शांत बसून नामस्मरण करायचे आहे. एखाद्या गरजवंताला मदत करायची आहे. पालकांचा आदर करणे, खोटे बोलणे टाळणे या साध्या कृतीमध्ये श्रद्धा मजबूत होते. देवाला मोठे दान किंवा मोठे विधी नको असतात, त्याला मनाची प्रामाणिकपणा हवी असते. महिलांच्या बाबतीत श्रद्धा विशेष उल्लेखनीय आहे. घर सांभाळताना, मुलांची काळजी घेताना, अनेक जबाबदाऱ्या पेलताना त्या मनोभावे प्रार्थना करतात. भक्तांनो, त्यांची प्रार्थना कुटुंबियांच्या कल्याणासाठी असते. त्यामुळे त्यांची श्रद्धा स्वार्थी नसून कुटुंब केंद्रीय असते. उपवास करताना किंवा भंडाऱ्यात सेवा करताना, त्या मनापासून समर्पण करताना भक्तांनो, महिला अत्यंत चांगल्या असतात. ही खरी भक्ती आहे महिलांची. श्रद्धेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कृतज्ञता. आपण जे मिळवले आहे त्याबद्दल धन्यवाद देणे. अनेकदा आपण फक्त मागत असतो, पण धन्यवाद देणे विसरतो. कृतज्ञता व्यक्त केली की मन हलके होते आणि देवाशी नाते दृढ होते. भक्तांनो, श्रद्धा आणि संयम याचे नाते घट्ट आहे. कधी कधी मनोकामना लगेच पूर्ण होत नाही, तेव्हा निराश होण्याऐवजी संयम ठेवणे आवश्यक असते. श्रद्धा म्हणजे वेळेवर विश्वास ठेवणे, जे होईल ते चांगल्यासाठी हा भाव ठेवणे म्हणजे श्रद्धेची परिपक्वता. आध्यात्मिक दृष्टिकोनातून श्रद्धा म्हणजे आत्मविश्वासाचा दुसरा चेहरा आहे. देवावर श्रद्धा, विश्वास ठेवताना आपण स्वतःवरही विश्वास ठेवायला शिकतो, कारण देवाने दिलेली शक्ती आपल्या आतच भक्तांनो आहे. नामस्मरण ठेवा आणि सत्संग यामुळे ही शक्ती जागृत होते. भक्तांनो, श्रद्धा ही बाह्य आचरणात नव्हे तर अंतर्मनात असते. मोठी पूजा केली नाही तरी चालेल,
पण मनात प्रामाणिकपणा आणि प्रेम असेल तर ती सर्वोच्च पूजा ठरते. बाळूमामा शिकवणीचा एकच सार आहे. बाळूमामांचा साधेपणात देव आहे, सेवेत देव आहे आणि सत्यात देव आहे भक्तांना. तसेच भक्तांनो, बाळूमामांचा श्रद्धेचा विषय जितका खोल जातो तितका तो अधिक शांत, अधिक गंभीर आणि अधिक अंतर्मुख करणारा वाटतो भक्तांनो. श्रद्धा हा शब्द साधा आहे पण त्याचा अनुभव अत्यंत गूढ आहे. श्रद्धा म्हणजे मनाची अशी अवस्था की जिथे शंका कमी होतात आणि विश्वास वाढतो. ती एखाद्या दिव्याप्रमाणे असते. बाहेर अंधार असला तरी आत तो प्रकाश देत असतो. खरी श्रद्धा कशी ओळखायची? बाळूमामा म्हणतात, जिथे दिखावा नाही तिथे श्रद्धा असते, जिथे स्पर्धा नाही तिथे भक्ती असते, जिथे अहंकार नाही तिथे देव जवळ असतो. अनेकदा लोक मोठे मोठे विधी करतात पण मनात अस्वस्थता असते, तर काही जण शांतपणे नामस्मरण करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असते. समाधान हेच श्रद्धेचे पहिले फळ आहे. श्रद्धा आणि मनशांती भक्तांनो. मन सतत धावत असते. काळजी, अपेक्षा, भीती, तुलना, राग या सगळ्यांमुळे मन थकते. श्रद्धा मनाला आधार देते. मी एकटा नाही, देव माझ्यासोबत आहे ही भावना मनाला स्थिर करते. बाळूमामांचे नाम घेताना अनेक भक्तांना डोळ्यात पाणी येते. ते अश्रू दुःखाचे नसतात, ते समर्पणाचे असतात. जिथे मन पूर्णपणे झुकते तिथेच खरी श्रद्धा जन्म घेते. श्रद्धा आणि परीक्षा. बाळूमामा सांगतात आपल्या लेकरांना, अरे माझ्या लेकरांनो, जीवनात संकटे येतात. कधी आर्थिक अडचणी, कधी आजार, कधी नात्यांमध्ये तणाव. अशा वेळी श्रद्धेची परीक्षा होते. संकटात देवाला दोष देणे सोपे असते पण संकटातही विश्वास टिकवणे कठीण असते. खरी श्रद्धा संकटात मजबूत होते. जसे सोने आगीत तापते तसे भक्ती संकटात तापते. संकटानंतर जो माणूस अधिक शांत, अधिक संयमी होतो भक्तांनो, त्याची श्रद्धा परिपक्व झालेली असते. श्रद्धा आणि स्वीकार याबद्दल बाळूमामा आपल्या लेकरांना सांगतात, आपल्या आयुष्यात जे घडते ते नेहमी आपल्या मनासारखे नसते पण श्रद्धा शिकवते. स्वीकार म्हणजे हार मानणे नव्हे तर परिस्थिती मान्य करून त्यातून शिकवणे. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रत्येक घटनेत काहीतरी शिकवण आहे असे मानणे. त्यामुळे मनात राग कमी होतो आणि समाधान वाढते भक्तांना. श्रद्धा आणि सेवेबद्दल बाळूमामा आपल्या लेकरांना सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, भक्तांच्या बाळूमामांच्या भक्तीत सेवा महत्त्वाची मानली जाते. सेवा म्हणजे फक्त मंदिरात काम करणे नव्हे. घरात आई वडिलांची सेवा, गरिबांना मदत, प्रामाणिकपणे काम करणे हेही सेवा आहे भक्तांनो. जेव्हा आपण कोणत्याही अपेक्षाशिवाय मदत करतो तेव्हा श्रद्धा कृतीत उतरते. भक्तांनो, श्रद्धा तर कृतीत आली नाही तर ती केवळ भावना राहते, पण कृतीत आली की ती जीवनशैली बनते. श्रद्धा आणि स्त्रियांची भूमिका. घरातील स्त्रिया अनेकदा शांतपणे प्रार्थना करतात. श्रद्धा भक्तांनो, त्याच्या श्रद्धेत दिखावा नसतो पण ताकद असते भक्तांनो. त्या कुटुंबियासाठी देवाकडे मागतात भक्तांनो. मुलांचे आरोग्य मागतात, पतीचे यश, घरातील शांती. ही निस्वार्थी भावना श्रद्धेला अधिक पवित्र बनवते. त्यामुळे महिलांची भक्तांनो भक्ती ही घराच्या आध्यात्मिक शक्तीचा पाया असते. श्रद्धा वाढवण्यासाठी काही सवयी. रोज किमान 5 मिनिटे शांत बसून नामस्मरण करणे, दर आठवड्यात एक चांगले कार्य करणे, राग आला तरी शब्दावर नियंत्रण ठेवणे, झोपण्यापूर्वी दिवसातील 3 गोष्टींसाठी देवाचे आभार मानणे. या छोट्या सवयीमुळे श्रद्धा हळूहळू मजबूत होते. श्रद्धा आणि कृतज्ञता. अनेकदा आपण फक्त मागत राहतो पण कृतज्ञता व्यक्त केली की श्रद्धा अधिक खोल जाते. देवा, तू दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद असे मनापासून म्हटले की मन हलके होते. कृतज्ञतेमुळे तक्रारी कमी होतात आणि समाधान वाढते. श्रद्धेचे अंतिम रूप काय आहे? बाळूमामा म्हणतात, श्रद्धेचा शेवट बाह्य विधीत नाही, तो अंतर्मनातील शांततेत आहे. जिथे मन स्थिर होते तिथे भीती कमी होते. जिथे प्रेम वाढते तिथे श्रद्धा परिपूर्ण होते. श्रद्धा म्हणजे देवाशी केलेला निशब्द संवाद.
शब्द नसतात पण अनुभव असतो भक्तांनो. शेवटी एवढेच सांगतात बाळूमामा की श्रद्धा ही रोज जपायची गोष्ट आहे. ती एकदाच निर्माण होत नाही. जशी रोपाला पाणी द्यावे लागते तशी श्रद्धेलाही सतत नामस्मरण, सेवा आणि सत्य आचरणाने जपावे लागते भक्तांनो, असेच भक्तिमय संदेश, बाळूमामांचे विचार, बाळूमामांचे संदेश, बाळूमामांचे जे काही तुम्हाला पारायणे असतील ते मी या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सोडलेले आहेत. ते ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. आणि कमेंटमध्ये बाळूमामाचा नावाचा जयघोष करायला विसरू नका. तसेच भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.